नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. औरंगजेब किंवा याकूबचा उदो उदो करण्यापेक्षा राम राम करणं कधीही चांगलं असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भात बावनकुळे यांनी ट्विट केले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे राज्यात उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते. 1 मार्चपासून राज्यात उष्माघाताचे 184 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 2 आठवड्यात ठाणे, धुळे आणि वर्धा या जिल्ह्यात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झालेत. अभिजित पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी बालाजी सरोवर येथे दाखल झाले आहेत. 1 मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करा असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलं आहे. 1 मे रोजी राज ठाकरे हे हुतात्मा चौकात जाऊन हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत. सर्व विभागातून मनसैनिकांना हुतात्मा चौकात जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाजपने उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासमोर उज्ज्वल निकम यांचं आव्हान असणार आहे. मात्र आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे देखील त्याच मतदारसंघातून अपक्ष लढण्याची शक्यता आहे. वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम यांना संजय पांडे आव्हान देणार का हे पाहावयास मिळणार आहे. पंतप्रधान मोदींना निवडणूक लढवण्यावर बंदी घाला अशी मागणी करत दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देव आणि पूजास्थळ यांना पुढे घेऊन मतं मागितल्याचा आरोप आहे. त्यामुळे मोदींना निवडणूक लढवण्यास बंदी घालावी अशी याचिका दाखल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये मोदींनी धार्मिक मुद्द्यांवर मत मागितल्याचा आरोप या याचिकेच्या माध्यमातून होत आहे. वाढत्या उन्हाच्या तडाख्याने मावळ मुळशीमधील धरणातील पाणी पातळी खालावली आहे. पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन केलेले आहे. मावळ आणि मुळशी तालुक्यातील धरणांची पाणी पातळी तापमानाचा पारा वाढल्याने बाष्पीभवन होऊन खालावत चालली आहे. पिंपरी चिंचवड आणि मावळ तालुक्यातील 44 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाची पाणी पातळी 34.96% आली असून हा पाणीसाठा जुलै अखेरीस पुरेल इतका आहे. मात्र वेळेत पाऊस पडला नाही तर भीषण पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. राज्यावर असलेलं अवकाळी पावसाचं सावट आता काही प्रमाणात घटलं असून बहुतांश ठिकाणी उष्णतेत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. मुंबईमध्ये पुढील 2 दिवस हीट वेव्हचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक अशा महत्वाच्या शहरांमध्ये देखील तापमानात मोठी वाढ होणार आहे. 28 एप्रिल रोजी राज्यातील तापमान मोठ्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पांमधील जलसाठ्यात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्व प्रकारच्या प्रकल्पांमध्ये जलसाठ्यात 6.24% जलसाठा कमी आहे. गतवर्षी आजच्या दिवशी अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये 50.87% जलसाठा होता. यावर्षी मात्र त्यात घट होऊन सध्या 44.63% जलसाठा उपलब्ध आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावतीसह 5 जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी जलसाठा उपलब्ध आहे. अमरावती विभागात मोठे प्रकल्पांची संख्या 10 असून त्यामध्ये एकूण 2953.88 दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता आहे. त्यापैकी सध्या स्थितीत 944.6 उपयुक्त जलसाठा असून एकूण 1510.22 इतका जलसाठा उपलब्ध आहे. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा. नमस्कार.